प्रसिद्ध लेखक, राज्यकर्ते, वेगवेगळ्या पद्धतीचे राजकारणी आणि महत्त्वाचं म्हणजे पुण्यातले सगळ्यात मोठे आणि कुख्यात असलेले गुंड ज्या परिसरात राहतात त्याच परिसराचं नाव आहे कोथरूड। आता मी ज्या ठिकाणी उभी आहे ती 85 लाख लिटर पाण्याची टाकी आहे, जी टाकी या कोथरूड सगळ्या परिसराला पाणी पुरवठा करते। आणि माझ्या उजव्या बाजूनी जर बघितलं तर टोलेजंग इमारती तुम्हाला दिसतायत, बदललेलं कोथरूड दिसतायत। जे कोथरूड आधी गाव होतं, अनेक कोथरूडकर या ठिकाणी राहत होते। हेच कोथरूडकर आता इथे नाहीत, तर बाकी सगळ्या राज्यभरातले लोक या ठिकाणी राहतात। या सगळ्या टोलेजंग इमारतीत हे सगळे लोक इथे वास्तव्य करतायत। मात्र या कोथरूडला 2017च्या आधी ज्यांनी पाणी पुरवठ्यासाठी पाठपुरावा केला तेच शंकर केमसे माझ्यासोबत आहे आणि ते यावेळी सुद्धा पाण्यासाठीच लढतायत। 1997 मध्येही पाण्याचाच प्रॉब्लेम या सगळ्या कोथरूड परिसरात होता, तो त्यांनी सोडवला। मात्र मागच्या 5 वर्षातही तोच प्रॉब्लेम होत आहे। एकीकडे माझ्या मागे किंवा आजूबाजूला सगळ्या इमारती होत आहेत, डेव्हलपमेंट सुरू आहेत, विकासाच्या नावावर बोंबा आहेत, त्या सगळ्या 10-10 मिनिटांनी किंवा अनेक गोष्टींवरून समोर येत आहेत। मात्र महत्वाची जी मूलभूत सुविधा असते ती म्हणजे पाण्याची, तीच पाण्याची सुविधा आहे ती या शंकर केमसे यांनी सोडवलेली आहे। आणि त्यांना महत्वाचं म्हणजे पुण्यातले किंवा कोथरूडचे पाणीवाले बाबा म्हणून ओळखलं जातं। शंकर केमसे माझ्यासोबत आहेत, पाणीवाले बाबा म्हणून तुम्हाला ओळखलं जातं। काय नेमकी स्टोरी आहे त्याच्यामागे? काय झालंय 1997 साली बावधान आणि भुसारी कॉलनी हे महानगरपालिका हद्दीत आलं आणि हद्दीत आल्यानंतर महानगरपालिकेने टॅक्स घेणं सुरू केलं, परंतु ज्या नागरिक सुविधा आहेत ते देणं टाळाटाळ केली आणि त्यातल्या त्यात मूलभूत हक्क म्हणून आणि गरज म्हणून पाणी द्यायला पाहिजे होतं, ते पाणी न देता फक्त टाळाटाळ आणि इथं दिरंगाई केली। म्हणून आम्ही महानगरपालिकेच्या विरुद्ध आम्ही 5,000 लोकांचा मोर्चा नेला, नंतर उपोषण केलं, तरी काय करत नव्हते। म्हणून आम्ही 2001 साली महानगरपालिकेच्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये PIL दाखल केलं आणि मग हायकोर्टाने 4 वर्ष लढा दिल्यानंतर आम्ही मग हायकोर्टाने ऑर्डर केली की या सगळ्या भागाला बंद नळाद्वारे 100% पाणी दिलं गेलंच पाहिजे। मग महानगरपालिकेने ह्या 85 लाख लिटरच्या 2 टाक्यांची निर्मिती केली आणि निर्मिती करून मग सगळ्यांना पाणी द्यायला सुरुवात केली। त्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या ज्या 2 टाक्या आहेत ह्या महानगरपालिकेने बावधान आणि भुसारी कॉलनी ह्या परिसरासाठी केलेल्या आहेत। परंतु 2 टर्म तुम्ही नगरसेवक होतात, याच्या आधी 2017च्या आधी मोदीची लाट आली, याच पाण्यात तुम्ही कदाचित वाहून गेले असं तुम्हीच म्हणालात। 2 टर्म नगरसेवक, तेव्हा तुम्ही पाण्याची सगळी सोय केली, मात्र ह्या 5 वर्षात काहीच झालेलं दिसत नाही पुण्यात, असं वाटतं तुम्हाला? तुम्हाला खरं सांगू का, फक्त रंगरंगोटी झालेली आहे आणि भ्रष्टाचार झालाय, ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही झालेलं। आणि भ्रष्टाचार नुसता हे नाही तर टँकर माफिया झालेत। टँकर माफियाचे एक उदाहरण सांगतो। कोण आहे कोथरूडचे टँकर माफिया कोण आहे? गुन्हेगारी दिसतेय, सगळं दिसतेय, त्याच्यातले एक नावं बाहेर येत आहेत। टँकर माफिया कोण आहे कोथरूड? हे सत्ताधारी आहेत, जे निवडून आलेले त्यांचे टँकर्स आहेत। आता तुम्हाला उदाहरण सांगतो, 2020 साली बावधान बुद्रुक हे गाव महानगरपालिका हद्दीत आलं आणि आता 5 वर्ष झाली, तर महानगरपालिकेच्या हद्दीत येऊन सुद्धा त्यांच्याकडे टॅक्स गोळा केला जातो, परंतु त्यांना पाण्यासारखी सुविधा तरी दिली गेली पाहिजे। बाकी रस्ते बिस्ते तर अजून काहीच नाही दिलं, पण पाणी सगळ्यात महत्वाचं आहे ना जगण्यासाठी। यस, तर पाणी न देता तिथं टँकर माफियांनी त्यांचा व्यवसाय सुरू केला आणि टँकर हे स्वतःच घेतात आणि पाणी नागरिकांपर्यंत पोहोचू देत नाही। तर आमचा प्रयत्न असा आहे की इथे ह्या 2 टाक्या आहेत, त्या व्यतिरिक्त आणखी एक टाकी पण इथं होऊ शकणार आहे। तुम्ही निवडून आल्यावर या 3ऱ्या टाकीसाठी पाठपुरावा करणार? 100% अजून एक टाकी करणार, परंतु त्याबरोबर एक चॅलेंज असं आहे की बावधान बुद्रुक आणि बावधान खुर्दमध्ये जे पाण्याचे अनियमित आहे आणि बावधान बुद्रुकला तर पाणीच दिलं जात नाही, तर बावधान बुद्रुकला 1 महिन्याच्या आत पाणी द्यायचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत। आणि त्यात एक विशेष बाब म्हणजे अशी आहे की आम्ही का देऊ शकतो, तर आम्ही अशा पद्धतीने देऊ शकतो की ह्या 85 लाख लिटरच्या टाक्या साधारणपणे 5 ते 6 वेळा भरल्या जातात, त्यात खाली केल्या जातात। आता इथनं पाणी हे बावधान भुसारीसाठी पण असताना पाषाण, बानेर, बालेवाडी इकडचं पाणी शिफ्ट केलं जातं, परंतु बावधान बुद्रुक सारखा जो भाग महानगरपालिका हद्दीत आलेला आहे आणि त्या भागाचा हक्क अधिकार आहे इथल्या नागरिकांचा ह्या पाण्यावरती, आणि त्यांना पाणी न देता हे पाणी
दुसऱ्या भागाला वळवतात आणि तिथं टँकरचा व्यवसाय करतात. म्हणजे तुमच्या भागातलं पाणी घेत आहेत, दुसऱ्या भागाला देत आहेत, त्याच्यातही टँकर भरतात. त्याच्यात टँकर भरायचं तर आहेच, पण नागरिकांना पाण्यासारखी इतकी पवित्र काम मूलभूत गरज असताना ते न करता इथं व्यवसाय करून नागरिकांची लूट करतायत. म्हणजे उदाहरण सांगतो. तुमचं विजन काय आता एका थोडक्यात सांगा, तुमचं विजन काय आहे पुण्यातल्या कोथरूड या भागातल्या तुमच्या प्रभागासाठी? आता काय सांगतो, आता प्रभाग क्रमांक 10 मधनं आम्ही 4 उमेदवार आहोत. अ मध्ये आहे अभिजित दगडे, ब मध्ये आहेत सौ जयश्रीताई मारणे, क मध्ये आहेत सौ सुजाताताई भुंडे आणि ड मध्ये आहे मी शंकर केमसे. तर आमचं विजन असं आहे की आमच्या भागामध्ये आमचा हक्क अधिकार असणारा, आमच्या नागरिकांचा हक्क अधिकार असणारा, आणि ते पहिल्यांदा पाण्यावरती. तर पाणी आम्ही कुठे कमी पडून देणार नाही. लँड माफियांचे आम्ही टँकर मुक्ती करणार आणि ते करेपर्यंत आम्ही थांबणार नाही. परंतु ते करताना पहिला टप्पा तर 100% असणार. बावधान खुर्दमध्ये अनियमितता संपवणार आणि बावधान बुद्रुकमध्ये लोकांना 1 महिन्याच्या आत महानगरपालिकेचं पाणी आम्ही पोचवणार, असं आम्ही चौघांनी ठरवलेले आणि आमचा निश्चय आहे. पुण्यात टँकर माफी आहे, गुन्हेगारी आहेच आणि सोबतच या सगळ्या सुविधा देखील पुण्यातल्या कोथरूड परिसराला मिळणं अपेक्षित आहेत. लोकसंख्या वाढतीये पुण्याची, डेव्हलपमेंटच्या नावाखाली काय काय सुरू आहे हे प्रत्येक पुणेकर जाणतच आहे. मात्र एकीकडे चांदणी चौकाचा पूल होतो, दुसरीकडे टोलेजंग इमारती होतात. मात्र याच कोथरूडकरांना याच मूलभूत सुविधांपासून दूर ठेवलं जात आहे आणि त्यांना निदान पाणी मिळावं एवढी अपेक्षा प्रत्येक कोथरूडकरांची आहे. कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे.